निघालेलं आहे आज ब्रेकफास्ट राईडला कोकणवाडीला. शिवशानी खराब मित्रांनो. काय हे आहे काय तुझ्या आयला. सुप्रभात मित्रांनो. तर आपण निघालेलो आहे आज ब्रेकफास्ट राईडला कोकणवाडीला. नो सस्पेन्स नथिंग. दिस इज अवर सेकंड ब्लॉग. लेट्स सी काय होते पुढे. निघालेलो आहे आपण. सो आजचा प्लॅन असा आहे काहीसा. इथून जायचं आहे कोकणवाडीला जे की आहे इगतपुरीपासून पुढे थोडंसं. आणि ब्रेकफास्ट राईड आहे. ब्रेकफास्ट करायचा, चिल करायचं आहे आणि बॅक टू होम. सो आजच्या राईडमध्ये मी आहे, अथर्व आहे आणि जतीन आहे आणि जतीनचा एक मित्र आहे. आता अथर्व म्हटलं तर आपल्या ब्लॉगमध्ये पहिल्यांदाच इंट्रोड्यूस होणार आहे. आत्तामध्ये आम्ही गावीसुद्धा गेलेलो बट तो ब्लॉग क्लाऊडमध्येच राहिला. यूट्यूबवरती काय आलाच नाही आहे. सो येस, आम्ही चौघजण आहे आज. पावसाची संभावना तर आहे. लेट्स सी. थोडासा अँगल चेंज केला आहे कॅमेराचा. ट्राय करतो आहे, माहीत नाही कशी व्हिडिओ येत आहेत. ए डॉगी येड्या. कॉल आला कोणा तरी. ब्लॉगची सुरुवात कशी केली आहे आय डोंट नो. ब्लॉगची सुरुवात हीच ब्लॉगची सुरुवात आहे आपल्या. 8 जोड ब्लॉग्स. आज शूज तर जाणार आहेत, अजून पॅन्ट पण जाणार आहे आज वाटते. अजून काय काय जाणार आहे काय माहिती. तरी शूज आपले बरे टिकलेत. शूजला ऑलमोस्ट 2 वर्ष झाले. खूप चांगले टिकलेत शूज आणि परफॉर्मन्स पण चांगला आहे शूजचा ॲक्च्युली. ओ वाव, वॉट अ वेदर. असाच वेदर राहिला पाहिजे. जास्त पाऊस नको आहे, जास्त ऊन तर नसणारच आहे बट ऑब्वियस पावसाळ्याचे दिवस आहेत. पण जास्त पण पाऊस नको यार. थोडंसं ड्रिझल झाली तर ठीक आहे, जास्त पण नको पाऊस. जसं आपण गावी जाताना झालेली. वाव, वॉट अ वेदर. दॅट वॉज द बेस्ट वेदर फॉर रायडिंग. आता इथे थोडीशी ड्रिझल वाटते मला यार. सुरुवातीलाच नको यार. मित्रांनो, मी विचार करतो आहे एक्सपल्स 210 जी आहे तिची टेस्ट राईड घेण्यासाठी. बट अजूनपर्यंत टेस्ट राईड तर काय बुक होत नाही आहे. ऑनलाईन बुक करता ट्राय तुझ्या आईला. ऑनलाईन बुक करायचं तर ट्राय केला. लेट्स सी. बट टेस्ट राईड घ्यायची. आपण हिमालयन 450ची जशी टेस्ट राईड घेतलेली, ब्लॉग नाही आहे आपला बट छोटीशी रील आहे. ही छोटीशी रील टाकलेली मी टेस्ट राईडची आणि शॉर्ट्समध्ये पण टाकलेली आहे. इफ यू वॉन्ट टू चेक यू कॅन चेक ऑन माय चॅनल. मला असं वाटतं की माझ्याकडे एक ॲडव्हेंचर बाईक असावी. बिकॉज माझे फ्रेंड्स असे मला बोलतात जे की रायडिंग कम्युनिटीमधले आहेत की तुझ्यावरती ॲडव्हेंचर बाईक सूट होते. सो लेट्स सी. सो जतीन इथे भेटलेलं आहे आपल्याला. ह्या गाणं होत असतोच. आईच्या गावात मी शिवी दिली. सो अथर्व पण भेटलेलं आहे आपल्याला आत्ता. तो त्याच्याकडे पण 5 Pro आहे. त्यांनी पण ब्लॉग चालू केला आहे आणि फुल राडा चालला आहे आता. आय डोंट नो मित्रांनो ब्लॉग होईल की नाही. पाऊस चालू झाला आहे. आपला गोप्रो वॉटरप्रूफ नाही आहे एकतर. हळूहळू ड्रिझल चालू आहे ॲक्च्युली. पण भीती वाटते ना. आपण एक तर गरीब माणसं, नॉन क्रिएटर लोक, क्रिएटिव्हिटी दाखवून काही तर थोडेफार पैसे कमवून कॅमेरा पण घेऊ शकत नाही नवीन जर खराब झाला तर.
त्यामुळे भीती वाटते ना. ए येड्या, हे खावड्याच्या आहे. सो इथून जर्नी स्टार्ट झालेली आहे आता. पुढे जतीन आहे, मध्ये अथर्व, टेलला मी आहे सध्यासाठी. पुढे जाऊन एक मित्र भेटणार आहे जो की जतीनचा मित्र आहे. शो शायनिंग बघायची का? शो शायनिंग बघायची आहे काय? शो शायनिंग बघायची आहे याची. शो शायनिंग बघा, शो शायनिंग. हो, तर इथे एक मित्र भेटतो वाटतं आपल्याला. येस, तर इथे एक मित्र भेटलेला आहे. N250. ए बेसिकली इथून जर्नी स्टार्ट झालेली आहे आणि जर्नी जरा जास्तच लेट चालू झाली आहे रे. 6:30 वाजता चालू झाली आहे. ॲक्च्युली आमच्याकडे इंटरकॉम्स वगैरे काय आहे नाहीत. माझ्याकडे आहे S2+ आहे, त्याच्याकडे JS6 आहे समथिंग काहीतरी, आणि जतीनकडे नाही आहे. जतीन तर ॲक्च्युली कधीतरीच राईड करतो, त्यामुळे तो नॉर्मली चालला आहे. इकडे फुल पब्लिक थांबलेली आहे. आज फक्त गर्दी नाही भेटली पाहिजे बस कुठे. आय डोंट वॉन्ट रश. आज पण कॅन्सल नाही झालं आहे, त्यामुळे कुणाला शिव्या देऊ शकत नाही. शिट यार, कोणी कॅन्सल झालं तर शिव्या द्यायला मजा येते. काय पण बोला, मजा येते. सो कसारा घाट चालू झालेला आहे. कसारा घाट ट्रॅफिकसाठी फेमस आहे ॲक्च्युली, बट रस्त्याचे कामं वगैरे सुधारलेत आता. सो आता काही ट्रॅफिक लागत नाही आहे. मॉर्निंगचा टाईम आहे, त्यामुळे सुद्धा ट्रॅफिक नसू शकते कदाचित. पुढे भेटू शकते कदाचित ट्रॅफिक. कसारा घाटाचा एक्सपिरियन्स असा की जेव्हा मी येतो तेव्हा मला ट्रॅफिक भेटलेले असते. बघा समोर ट्रॅफिक भेटलेलीच आहे अशा प्रकारे. आणि काय बोलणार, जरा ट्रॅफिकमधून बाहेर निघूनच बोलावं. तर मित्रांनो, कसारा घाट क्रॉस केला आहे आणि आता इगतपुरी रोडवरती आपण पुढून आपल्याला राईट टर्न घ्यायचं आहे भंडारा रोडसाठी. समोर मस्त असं दृश्य दिसतं आहे. वेदर पण खूप मस्त झालेलं आहे, परफेक्ट फॉर रायडिंग. या मित्रांनो, सो इगतपुरीवरून राईड घेतल्यानंतर आपल्याला हा रोड लागतो. हा रोड जातो टुवर्ड्स भंडारदरा आणि बरेच सारे काही गाव आहेत. सो मी भंडारदऱ्याला गेलेलो तेव्हाच मला माहिती होतं की आपण इकडून कोकणवाडीला सुद्धा जाऊ शकतो. सो इगतपुरीवरून राईट मारल्यानंतर आपल्याला हा रोड कंटिन्यू करायचा आहे. या रोडवरतीच कंटिन्यू चालत राहायचं आहे पुढे. येस, सो पुढून जाऊन अजून एक राईट आहे, तो आपल्याला घ्यायचा आहे. तिकडून आपण जाणार आहे धामणी आणि अजून एक गाव आहे आणि त्यानंतर कोकणवाडी. सो येस, हा सिमेंट रोड आहे पूर्ण, असाच शेवटपर्यंत सिमेंट रोडच आहे हा. सो जर तुम्ही इकडे येत असाल आणि जास्त पाऊस असेल तर गाडी थोडीशी स्पीड लिमिटमध्येच चालवा. जास्त ओव्हर स्पीडिंग करू नका, रॅश ड्रायविंग करू नका. थोडंसं लिमिटमध्येच राहा, कारण की स्लिपरी रोड असतो. पावसामुळे कॉन्क्रीट रोड हा नेहमी स्लिपरी होतो, त्यामुळे फटकन गाडी सरकणार आणि सटकन कार्यक्रम होणार. सो थोडंसं लिमिटमध्येच गाडी पळवा, एन्जॉय करा. तुम्ही इकडे एन्जॉय करायला येणार, एन्जॉय करा. उगाच रिस्क नका घे कुठल्या गोष्टीची. बाकी समोर वेदर बघा, वाव यार. महाराष्ट्रात फिरायचं असेल तर मान्सून सीझन इज द बेस्ट सीझन. हो भाईसाब. बाकी हे पण बघा की तुम्ही व्यवस्थित गाडी चालवाल, पण बाकीच्यांचा पण जरा विचार करा की बाबा तेही व्यवस्थित गाडी चालवतीलच असं काय नाही आहे. सो थोडंसं लक्ष ठेवून गाडी चालवा, थोडीशी काळजी घेऊन गाडी चालवा.
आणि बघा ना यार, जसं आपण टर्न घेऊ तसं वेदर चेंज होतं इकडे, तसं काय बोलतात त्याला, समोरचं दृश्य चेंज होतं ना. वाव यार, तो काय दिसतोय डोंगर यार, काय दिसतोय तो डोंगर बघा ना, खतर, जबरदस्त जबरदस्त. आय थिंक तो डोंगर कळसूबाई शिखराला अटॅच होतो मी बोलतो, मला माहीत नाही. आय थिंक अर्धा डोंगर तर ढगांमध्ये. वा, मी सुद्धा मॅप लावला आहे. मी लोकेशनचं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. मॅप जर तुम्ही फॉलो करत असाल तर एक्झॅक्ट लोकेशन आहे मॅपवरती, सो तुम्ही मॅपसुद्धा फॉलो करू शकता. मी ते सजेस्ट करेन मॅपच यूज करा. आणि हा जो रोड बघताय तुम्ही वरती ब्रिज जो दिसतोय, हा आपला समृद्धी महामार्ग आहे. सो आपण समृद्धी महामार्गाच्या खालतून जाणार आहोत. येस, बाकी इकडे यायचं असेल तर असे इकोज वगैरे खूप आहेत. म्हणजे तुम्हाला विदाऊट बाईक वगैरे यायचं असेल किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट बोलू शकतो आपण, तर असे इको वगैरे आहेत. बाकी डोंगर बघा तो, बाप रे केवढा आहे, असा कट केल्यासारखं वाटतं यार अर्धा. तर रिक्षासुद्धा आहे तिकडे. वा, येस, मस्त मस्त, वाव, जस्ट वाव. मान्सून बेस्ट यार फिरण्यासाठी महाराष्ट्रात, मजा येते मान्सूनमध्ये. ही आपली मान्सूनची फर्स्ट राईड आहे ॲक्च्युली, 2025 मान्सून फर्स्ट राईड. आणि काय बोलणार अजून, बाकी रोड तर मस्तच आहे. थोडंसं जपून या. जसे की बघा आता एवढा चांगला रोड आणि बाजूला घरं आहेत, गाव आहेत, सो लोक येतात डायरेक्ट रस्त्यावरती. सो आपण थोडंसं व्यवस्थितच चाललं पाहिजे इकडे. आणि असे कौस पण मस्त आहे तिकडे. वाव. सो 3 किलोमीटर धामणी, 11 किलोमीटर बारी, हे 2 गावं आहेत, धामणी आणि बारी. वेदर आता थोडासा चेंज होतोय. लास्ट टाइम आलो होतो तेव्हा हे लीन करू शकत नव्हतो मी, बट नाव आय कॅन डू. सो इथून हा राईट आहे मित्रांनो, हा राईट घेतला की आपण जाणार कोकणवाडीला, तीर्थक्षेत्र टाकेत. तर इथून थोडंसं कच्चा रोड चालू होईल आय थिंक, आणि हा शेवटपर्यंत असाच रोड चालू राहणार आहे आपण वरती कोकणवाडीपर्यंत पोहोचेपर्यंत. आणि याचा काहीच रिग्रेट राहत नाही आपल्याला की आपण कच्च्या रोडने चाललो, बिकॉज तुम्ही बाजूला बघा ना काय वेदर आहे हा, अजिबात नो रिग्रेट्स. थोडासा गावातला एरिया क्रॉस केल्यानंतर असा काहीसा रोड लागतो आपल्याला. सो बघूया आता हा रोड कुठपर्यंत आहे, किती फूटपर्यंत आहे. सिमेंट रोडच आहे हा, आतापर्यंत कच्चा रोड होता. सो मित्रांनो, गमतीची गोष्ट अशी की 3-4 मिनटं फक्त सिमेंटचा रोड भेटला, त्यानंतर हा रोड चालू झालेला आहे. मागे कन्स्ट्रक्शन चालू होतं आणि आता हा रोड चालू झाला आहे. आता हा रोड कुठपर्यंत आहे, काय गोमरंजन हो, मला पुढे चांगला रोड दिसतोय, मला पुढे चांगला रोड दिसतोय. हा टारमॅक बोलते, सबको खोलते. आता परत एकदा टारमॅक चालू झालेला आहे. आता हा रोड कुठपर्यंत आहे, कसा आहे
लेट्स सी. तर मित्रांनो असा काहीसा ऑफरोडिंग चालू आहे आमची सध्या. हो तिच्या आईला डॉमिनरवर ऑफरोडिंग कोणी केलेली रे देवा. सो गाईज आपण आता पोचणार आहेत कोकणवाडीला. ऑलमोस्ट पोचले जमा आहे. 9 मिनटं दाखवत आहेत फक्त इथून. सो तुम्हाला दिसत असेल समोर विंडमिल्स आणि पूर्ण धुक्याची चादर आहे. पूर्ण धुक्याची चादर आहे. वाव जस्ट वाव. अरे ब्रेकफास्ट राईड असतेच यासाठी. आणि ही आहे आपली कोकणवाडी. वी हॅव रिच्ड. कोकणवाडी एक गाव आहे आणि हा खरं तर हा सिनिक पूर्ण पट्टा आहे. तुम्ही बघाल तर हा विंडमिल्स मोठे मोठे विंडमिल्स आहे तिथे. असा काही असा रोड आहे. हा सो झालेलं इथे टाईमपास करून फोटो बिटो काढून सगळं काय करून झालं आहे. आता सध्या इथून निघतो आहे आम्ही. आता थोडंसं खालती थांबू. तिथे जरा एक सिनिक व्ह्यूज आहेत तिथे फोटो वगैरे काढू आणि तिथून आपला परतीचा प्रवास चालू. हो मस्त जागा आहे. मी सजेस्ट करेन. थोडीशी हलकी हलकी ड्रिझल असती ना आत्ता निघताना तर मजा आली असती. पण ठीक आहे तिचा प्रवास चालू झालेला आहे अशा प्रकारे. आणि हे काय सॅडलिंग नको तिथे सॅडलिंग करतो. हां तिकडे सुद्धा काही बायकर्स थांबलेले दिसत आहेत. इथे कोणी जास्त कोणी येत नाही. आणि जरी कोणी आलंच तरी प्लीज कचरा बिचरा करू नका. जरी केला तरी आपापलं घेऊन जा.
जाऊ द्या कॉफी पिऊन भेटतो नंतर म्हणजे काय होईल या मित्रांनो कॉफी प्यायला महागडी कॉफी. अरे उलटी म्हणजे असा हात केला ना. सो मित्रांनो आपण आता पोचलेले आहे आपल्या एरियात. 1-2 मिनटात आपण घरी पोचणार आहोत. सो सगळे आपापल्या वाटेने आपापल्या घरी गेले. सो राईड कंप्लीट झाली आजची. मस्त राईड होती. वेदर पण खूप भारी होता. फक्त मध्ये थोडासा पाऊस भेटला बट मान्सून राईड म्हटल्यावरती पाऊस तर लागणारच ना. सो थोडासा पाऊस हवा होता ॲक्च्युली. जेव्हा आम्ही डेस्टिनेशनवरती पोचलो कोकणवाडीला पोचलो तेव्हा ॲक्च्युली आम्ही अपेक्षा करत होतो की थोडासा पाऊस असेल कारण की तिकडे फॉग वगैरे होतं खूप. तर पाऊस तर नव्हता तिथे बट वेदर खूप मस्त होता. थंड हवा चालू होत्या खूप. काही व्हिडिओ काढलेले आहेत मी सिनेमॅटिकमध्ये तुम्ही बघितलेच असेल. सो मजा आली आणि खूप असं वाटत होतं की तिकडे टेंट असावा. तर मॅगीचे पॅकेट्स हवे होते. गॅस हवा होता. तिथे मॅगी करून खायची इच्छा झालेली कारण की वेदर एवढा भारी होता तिथे. माहोलच भारी होता. सो येस असा काही व्लॉग होता. दॅट्स इट फॉर टुडे गाईज. आपला हा व्लॉग इथेच संपतोय. सो सायनिंग ऑफ हिअर अँड बाय बाय. टेक केअर अँड राईड सेफ. बी सेफ. बी राईड रिस्पॉन्सिबली. चलो बाय बाय.